नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे सरकारी कर्मचारी आली आताची मोठी बातमी. त्या संदर्भात या विषयाच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना आहोत. जर आपण चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुकला. आजच्या अपडेट सविस्तर समजून सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन 8वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून दिनांक 22 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2023 रोजी अर्थसंकल्प जारी करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु काल दिनांक 22 जुलै रोजी संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचारला असता केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याची लेखी उत्तर देण्यात आले आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पित आशा संपली आहे. तसेच नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. सदर नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले की सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामुळे अर्थसंकल्पित जुनी पेन्शन व 8वा वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत कोणतीही तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. यामुळे 8वा वेतन आयोग समिती स्थापन करण्याची केंद्र सरकारची कोणतीही प्रक्रिया घाई नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.